देवदूत म्हणून धावून आला. कावडियाचे वाचले प्राण. श्रावण महिना म्हणजे कावड यात्रेची रेलचेल. या महिन्यात देशभरातून श्रद्धाळू गंगा स्नान करण्यासाठी देशभरातून येतात. गंगेत आंघोळ केल्याने पुण्य कमावता येते. या श्रद्धेपायी लोक गंगेत डुबकी लावतात. पण मागील काही दिवसात आलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. यात गंगेसारख्या नदीबद्दल काही सांगायला नको. गंगेच्या प्रचंड प्रवाहात वाहू लागलेला एक कावडिया, अडथळ्याने भरलेली धारा आणि त्याच क्षणी धावून आलेले देवदूत, हा सगळा थरार तुमचेही श्वास रोखून धरेल. कारण यावेळेस फक्त श्रद्धा नव्हती, तर जीवन मरणाचा संघर्षही होता. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या. श्रावण महिना, श्रद्धेचा महासागर आणि हरिद्वार मध्ये लाखोंच्या संख्येने आलेले कावडियांचे लोंढे. प्रत्येक जण गंगेत डुबकी मारत पुण्य मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. पण भक्तीच्या अशा लाटांमध्ये कधी काळी संकटाची छायाही असते. हे नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं सिद्ध केलं. हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हरिद्वार मधील गंगा घाटावरचा हा थरकाप उडवणारा क्षण होता. एक युवक रांगेत स्नान करत असताना अचानक पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहू लागतो. तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो, हातपाय मारतो, पण गंगेचा प्रवाह इतका वेगवान असते की तो पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जातो. त्या क्षणी घाटावर तैनात असलेला SDRFचा एक जवान क्षणार्धात परिस्थिती ओळखतो आणि क्षणाचाही विलंब न करता गंगेत उडी घेतो. तो जवान त्या युवकापर्यंत पोहोचतो, पण जलप्रवाह जबरदस्त असतो. त्याच वेळी आणखी एक जवान मदतीसाठी पाण्यात उडी मारतो. SDRFची एक गस्त करणारी बोटही तात्काळ घटनास्थळी येते. सर्व जवान मिळून त्या युवकाला बाहेर काढतात आणि बोटीत सुरक्षित बसवतात. केवळ एक जीव वाचतो असे नव्हे, तर हजारो भाविकांच्या मनातील परमेश्वरावरील सुरक्षेबाबतचा विश्वास आणि SDRF जवानांबद्दलचा आदर दुणावतो. हा व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी सोशल मीडियावर SDRFच्या जवानांनी दाखवलेलं धाडस आणि त्यांची तत्परता याचं भरभरून कौतुक केलं आहे.